सकाळ तर वगैरे जरा लेटच झालं कारण की आरती पण झाली. आम्ही चहा पितो आणि निघतो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तर चला भेटूया नंतर. ओम साईराम. पत्तीला सोडू नको मी. बघा मस्त सकाळचा नाश्ता आहे. पॅटीज, जिलेबी आणि चटणी खाते नंतर बोलते. इथं बघा आमचा नाश्त्याचा हॉल होता. मस्त वातावरण एकदम गार्डन. आणि या तिघी जणी मला टाकून आल्या. त्यांना म्हटलं मी पुढं, यांशिवाय मी पुढं जाई नाही ना. या मला टाकून आल्या. काय बोलायचं. आमचे नवीन ब्लॉगर भारी एक नंबर बनवतात. माझी मैत्रीण कळल्याची तुला दाखवतो. तुम्ही तुझ्या आता मी नाश्ता वगैरे केला आणि जाम भूक लागलेली आणि म्हणजे जाम पाय दुखतात. मला चालताच येत नाही. एकदम लांबच्या निशाणीवर आहे. काय करू काय समजत नाही. आता मेडिकलमधून काहीतरी घेते ट्यूब वगैरे मूव वगैरे मला नंतर. कारण की आतापर्यंत आम्हाला 10 मिनिटाची चढण चढायची आहे. त्यानंतर जेवणाचं ऑर्डर जरा नंतर भेटू. वगैरे पोहोचलो आणि आता आरती पण दाखवते कशी आहे म्हणजे अशीच आम्ही हॉल पाय ते करावं झाले पायांचे म्हणजे पाय चालतच नाही. मला आरती चालू नंतर बोलूया. मध्य आरती चालू आहे दुपारची 12ची. आज मी जास्त काय ब्लॉगर शूट केला नाही कारण माझे पाय जाम त्रास देतात. माझे पाय दोन्ही पण जाम पाय दुखतात. चालताच येत नाही. त्यामुळे तिथंच जाम पाय दुखत आहेत. जेवायला आहे तर मस्त काय बघू द्या. जेवण वरण थोडाच भात घेतला कारण जास्त भूक नाही आहे म्हणून. वरण भात आणि वालाची भाजी आणि पापड आणि मिरची. आम्ही जेवलो वगैरे. आता आमच्याकडे 1 तास आराम करण्यासाठी. आम्हाला अजून 10 किलोमीटर चालायचं आहे आणि पाय खूप दुखत आहेत. माझ्या मी कॅप्स लावून ठेवलं. काय तुझी काय अवस्था आहे. आमचं निकॅप झालं आहे आता सध्या. आणि आम्ही असं ठरवलं की आम्ही लाचच्या निशाणीवरच राहणार कारण की आम्हाला जातच येत नाही. चला आता झोपतो पडापट आराम करतो. मी पहिल्या निशाणीसोबत आलो आणि बघा पावसाने हजेरी केलेली आहे. पाऊस पण पडते. तर बसले जरा आराम करायला. त्याच्यानंतर यांना मी सांगितलं की निशाणाच्या सोबत चालायचं आहे. तर निशाणावर चालताना त्यांनी एकदम सुंदर पद्धतीने अगदी सुंदर पद्धतीने चाललेले आहेत. एकही कोणी दमलेली दिसत नाहीये. सुंदर असा प्रसन्नता वाटतंय आणि खूप सुंदर पद्धतीने चाललेले आहेत. ओम साईराम.
आम्ही 2 दिवसानंतर आज चाललेलो आहे पहिल्या निशाणीसोबत. तरी आमचे पाय एवढे दुखत होते आणि हिच्या तर बिचारीच्या फोड आले, दंडे फोडले बिडले, तरी पण चालली आज. मला आमची आठवण नाही आली पाठी. बरोबर आलो रे तुमच्या घेऊन तुम्हाला पुढं आणली याची क्रेडिट कोणली होती मला का नाही. या आता पण सुपरफास्ट सुपरफास्ट चेन्नई एक्सप्रेस अरे डबा असंच आले म्हणून तुम्हाला पुरं लोटले. सुपरफास्ट चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस दिली ना ड्रायव्हर. डबल दिले ड्रायव्हर पाठवला होता सुपरफास्ट एक्सप्रेस. मंदिर विठ्ठल रखुमाईचं मस्त छान मंदिर आहे. आम्ही आज लवकर रात्रीच्या झोपाच्या हॉलवर पोहोचलेलो आहोत. मंगलायाला पोहोचलेलो आहे. महाराजांचं मंदिर आहे इथे मस्तपैकी. तर चला, किती मोठं ग्राउंड आहे इथं, आम्हाला झोपायचं आहे वगैरे. झोपायचं जेवणाचं सगळं रात्रीचं झोपायचं हॉल आहे आमचा. फ्रेश वगैरे झालो आणि इथं आता पाणीपुरी खायला आलेलो आहे. पाणीपुरी खावतो, बघू टेस्ट कशी आहे. आपल्या पनवेलमध्ये 130 रुपये किलो पेरू आणि इथं 30 रुपये किलो, फक्त 30. म्हणजे काय बोलायचा ना काय त्याचा. घेते तिथं आपल्याला खायला वाटत. तर आता मला असं माझ्यासाठी कुर्ता बघते जरा काहीतरी वेगळा घालण्यासाठी. बघू आता कसं बघायचं. हे बघा, या पण आलेलं लगेच माझ्या पाठी. तर बघू कसं काय आहे. लोकांचा काय ना आमचा काय. मी आता कुर्ता घेतला हो. लोकांचा काय ना वेगळा काय. तर आता आम्ही काहीतरी खातो. पाणीपुरी खाली ठिकाणी, पण तेवढी काही टेस्ट वाटली तर दुसरा काहीतरी बघतो. लोक आम्हाला खरंच ओरडतील. आम्ही अशी चालत त्यांना खायला जायचंय तर बघ अशी चालतो तुरू तुरू. तर जाऊ दे, खाऊ दे पहिला, भूक लागली. चला, तिथं मन भरला नाही खाऊन, तर इथं आलो परत आम्ही शेवपुरी खायला. भैयाकडं आम्ही शेवपुरी खायला आलेलो. 1 नंबर टेस्ट आहे. आम्ही डबल घेतली त्यांच्या इथून. आमचा काय ना आमचा काय. आम्ही अख्खे मार्केटवर फिरतून नॉवेल्टी बघायला काहीतरी. चला, मार्केटमध्ये वगैरे जाऊन आली आणि बसले. बाहेर सगळीजण नाचत आहेत, पण माझे पायच अजिबात काम नाही करत. जाम दुखत आहेत, थंडका लागलाय. म्हणजे पायाला चमक आले. किती
2 दिवस झाले कालपासून मुख्य जात नाही आहे, जाम दुखते म्हणून मी तर बसलं गप. आता जेवण बघ काय आहे, जेवण करणार नाही आहे मी, कारण मला ॲसिडिटी झाली मी रोज वरण त्यामुळं. आता पेरू आणलेत, मला दाखवलेच मी मगाशी, किती स्वस्त पेरू आहेत इथे आणि तिकडे किती महाग पेरू देतात. बॅगा पण नाही दिल्या, चेंज केलं असता. भेटू नंतर. चला. रात्र ते सगळ्यांचं जेवण वगैरे झालं, मी काही जेवली नाही कारण की मला खूप ॲसिडिटी झालेली होती, त्यामुळे मी जेवण वगैरे काही केलं नाही. मी पेरू खाल्ला, गोळी वगैरे खाल्ली आणि माझ्या पायालासुद्धा चमक मारलेली आहे. ते मला पायसुद्धा आता टेकवत नाही. दिवसभर ते काकाही मॉलिश करून दिली म्हणून मी चाललोच तरी, पण आता मला अजिबात चालवत नाही आहे. त्यामुळे तर गोळी वगैरे घेते आणि गप झोपून जाते. आणि दिवस होता आज 4था. मी बघितलं जसं सकाळपासून काय मी जास्त शूटसुद्धा केलं नाही, कारण मला आज मोबाईल घेताच नाही, कारण मला पाय खूपच दुखत होता. त्यामुळे आता दिवस हा 4था दिवससुद्धा संपलेला. असंच साईबाबांना बोलू की पुढचे दिवस पण असेच व्यवस्थित जाऊ दे. आणि चला, उद्या आम्हाला खूप जास्त याच्याशी जास्त चालायचं आहे, त्यामुळं आता मी लवकरच झोपून जाते. त्यामुळे चला होतं उद्या परत लवकर उठायचं आहे, 2:30ला तरी उठायला लागेल. तर चला, साईमय रात्र. बाय.